न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणामध्ये मॅनेजर हितेश मेहतांविरोधात गुन्हा दाखल. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग. बँकेत 122 कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेकडून बंदी. सिडकोकडून पुन्हा सर्वसामान्यांचा भ्रमनिरास, तर गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडतीची तारीख आता पुढे ढकलली. अंतिम यादीनुसार 21,399 अर्जदार पात्र. म्हाडा मुख्यालयामध्ये अधिकाऱ्याच्या दालनात महिलेनं नोटा उधळल्या. आंदोलक महिलेनं पैसे उधळल्यानंतर आता केबिनच्या दरवाजाला पैशांचा हार घातला. 20 वर्षांपासून गरिबांना घरं दिली नाहीत, महिलेंचा आरोप. गोरेगावच्या पत्राचाळीतील घरांसाठी 16 फेब्रुवारीऐवजी आता 26 फेब्रुवारीला सोडत, तर पत्राचाळीतील मूळ भाडेकरूंसाठीच्या पुनर्वसित इमारतींचं काम पूर्ण. तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात तडे गेल्यामुळे चक्क जॅकचा आधार, तर जॅक लावलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ TV9 मराठीकडे. तडे गेलेल्या शाळांना या ठिकाणी शिळांना काचा चिटकवल्याचाही प्रकार समोर.